असं नाही का? शांत पाणी. तर इकडचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. तर इथलं जे वॉटर दिसतंय ना डॅमचं, तर ते गंगापूर डॅम वॉटर आहे, बॅक वॉटर आहे ते. तिथे वैभव पकडताय, ट्राय करताय. खूप मिळाला का मासा? मासा मिळाला? तर आपल्या बेडच्या सोप्याच्या वरती लावायला खूप छान दिसते आज. किती मस्त आहे. तर इथे ना मी 2 बादल्या घेतलेल्या आहे, 150-150च्या, आणि डस्टबिन घेतलं ते मोठं, तुम्हाला घर जाऊन दाखवेल. तर इथे थालीपीठ घेतलेलं आहे, पिठलं, भाकरी. हाय, हॅलो, नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता मी नवीन ठिकाणी आलेली आहे. तर इकडचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. तर इथलं जे वॉटर दिसतंय ना डॅमचं, तर ते गंगापूर डॅम वॉटर आहे, बॅक वॉटर आहे ते. तर बघू शकता असं, आणि इतकी ग्रीनरी ना, आणि ते डोंगर पण बघू शकताय पूर्ण अशी ग्रीन, जसं चादर अशी पसरलेली ग्रीन. आणि ह्या साईडला बघू शकता इकडे पण खूप छान झालं. आणि आम्ही ना गाडी तिथे लावली. तर तेच आता इकडे आलो, म्हटलं तुम्हाला दाखवू. खूप छान व्ह्यू आहे, आणि इथे थोडेसे व्हिडिओज वगैरे काढू. मी शोधलं ते. मग आता इकडे जाऊ, कुठे आता बघू आता कुठे जातो. तर ते तुमच्यासोबत मी शेअर करेलच. तर आधी व्ह्यू एन्जॉय करा मस्त फिरायला. कियारा, जा तुम्ही, चालता थोडा जा. तर असा व्ह्यू दिसतो वैभव आणि कियारा चालले. कियारा नुसती घाबरते, आणि अशी ना भारी आहे स्लाईड सारखं आहे सगळं, इतकं सुंदर दिसतंय. तर आता इथे ना कश्यप इकडे आलो आम्ही, बघू शकता इथे डॅम पूर्ण भरलेला आहे कश्यपी. आणि इथे बाबांकडे भारी दोडके दिसला आहे, आता आता तुम्ही पाहिलं ना पावसाळ्यात किती बसतात, 2च बसत, पण आपण खेड्यावर कसं आहे, जाऊन द्या बाजी असते आपल्या माणसाने, कोणी असेल. बघते आता. तर इथे दोडके घेतलेले मस्त. तर आता आम्ही आलेलो आहे मस्त कोणेगाव तिकडे, जिथे तांदूळ घेते तिथे कोणेगावाची नदी आहे, नदी डॅम. मागच्या वेळेस आलो होतं, तुम्हाला दाखवलं होतं. तर इतके लोक एन्जॉय करतात इथे, मस्त होडी वगैरे तुम्हाला दाखवतेच. आणि ह्याच ठिकाणी आम्ही इतकी फिशिंग वगैरे करायचो. बघू आज फिशिंगला वेळ भेटतो की नाही, तसं तुम्हाला दाखवतेच. इतकं छान नदी वाहते ना. चला, इथे पकडताय का नाही? मला वाटतं थोडंसं खूप आहे का? बघू शकता नदी. विहान तर फिश पकडायला लागला, हो ना? बघू शकता अशी, आणि तिथे डॅम आहे, आणि तिथे बघू शकता बोट आहे, तुम्हाला दाखवते तिथे जवळ जाऊन. तर या ठिकाणी आम्ही फिश पकडायचो. तर फर्स्ट टाइम मीच पकडत आहे ना मस्त फिश, आणि विहानचं काम चालू आहे फिश पकडणं. आणि आता आम्ही पण फिश पकडू, पण मग ना सोडून देऊ, किंवा मग आमची टाकी आहे घरी, तिथे घेऊन जाऊ. आले तर काय माहिती येता की नाही. तर अशी ना हे फिशिंग रॉड पण आहे आमच्याकडे, पण ही ना बांबूची काठी आहे ना, त्याला पण लावलेलं, माझ्यासाठी केलं होतं ते. आणि माझ्या याला फिश आलं होतं लगेच वैभवने, तेव्हापासून त्यांनाच घेऊन टाकली ती, हो ना. आता मस्त बरं बघू फिश येतात का नाही. आणि मस्त मोठे मोठे फिश असतात वेगळ्या, ते कोणते मिशीवाले ना मासे, ते दुसरे नदीचे जे एकदम महाग भेटतात, ते सुद्धा मासे भेटतात तिथे. आणि तिथे बोट आहे, तुम्हाला नंतर दाखवतेच नंतर जाऊन. आता इथे थोडं फिशिंगचं ट्राय करू आम्ही, मी पण ट्राय करेल, बघू आता कोणाला येतं काय. इथे ट्राय करता येईल बघ, बघू आता.
एकाच ठिकाणी ठेवा हा. काहीतरी जोड पाहिजे. बरं बघू आता ते खेचलं का म्हणजे येईल असं समजायचं. जर ती काठी खाली गेली ना तर ती समजायचं आहेच नाही. बघू आता आपण दिवाळीत येतो ना जास्त फिश पकडायला तेव्हा. शांत पाणी. शांत पाणी. शांत पाणी. ते पुढे शांत पाणी. तर वैभवना इथे गेले, तो मुलगा धरतोय ना फिश तिथे गेले. बघू बरं. तर इथे धरून बघितलं पण खूप वाहत आहे पाणी, पण नाही पकडता येत. आता बघू तिथे तो मुलगा पण आहे ना, विहान गेलाय तिकडे. भरपूर येतात फिरायला इथे, बघू शकता. तिथे वैभव पकडताय, ट्राय करताय खूप. मिळाला का मासा? मासा मिळाला? या रे इकडे चल. इथे ट्राय करताय वैभव. बघू आता. खूप गरम होतंय. तर गरम होतंय ना वैभव, तर मी फिश पकडताय म्हटलं चला. खूपच गरम होतंय. तुम्हाला वरचं दाखवते मी जाऊन. तरी लोक खूप फिरायला येतात. तर इथे बसलेली आहे आणि ना इतकं छान व्ह्यू आहे आणि इतकं मस्त गार पाणी, एकदम भारी वाटतंय. तर तेच तिकडचं व्ह्यू दाखवते मी नंतर. सध्या भारी वाटतंय. मी पकडलं का म्हणजे दाखवते दादा. तर अशी मासे पकडतात, खूप मासे पण आम्हाला अजून नाही आला. तर आता ना मी तुम्हाला तिकडचा व्ह्यू दाखवते. इतका सुंदर आहे, एकदम भारी वातावरण आहे. आणि एका मुलाला फिश पण मिळालं, तुम्हाला दाखवलं मी. त्या ठिकाणी पूर्ण असं वाहतं पाणी. तर आता थोडंसं आहे, खूप सुंदर दिसतंय. म्हणजे बघू शकता डॅम असा दिसतोय तिथे लाईन. मला आता फिश दाखवतो पटकन. बघू शकता आपला डॅम, कोणे डॅम आहे हा. ती होडी होती तिकडे गेलेली ती बोट. असं आहे दमले. तर मागच्या वेळेस व्हिडिओ केला होता मी, कोणे डॅमवर आली होती. आम्ही त्या तिकडे गेलो होतो आणि आता बघू शकता पूर्ण डॅम भरलेला आहे. खूप भारी दिसतोय, एकदम मस्त. तर चला आता बघू आता तिकडे जायचं येतं का नाही. आता वैभवचं चाललंय फिशिंगचं. चल मागचा व्ह्यू आणि इतकं गार हवा येते. तिथे खूप गरम होते त्या साईडला, पण वैभव अजून सुद्धा फिश पकडताय. तर असा डॅमचा व्ह्यू आहे. आणि ती होडी होती ना तिकडे गेली आहे, स्पीड बोट पण आहे. तर तेच असे एन्जॉय करायला येतं इथे कोणी डॅमला. आणि भाज्यांचं म्हटलं आता वैभव बोली खूप उशीर झाला, 2 वाजले. आणि ना आज खूपच गर्दी आहे त्र्यंबककडे जायला, कारण इतकी दर्शनासाठी येत आहे लांबचे. तर पूर्ण रस्ता ब्लॉक आहे. आम्ही कसं तरी आलो एका मधल्या रस्त्याने शॉर्टकटने. मग इथे आलो, म्हटलं इथे तरी थोडासा टाईमपास करू. मुलांना पण छान वाटतं फिशिंग वगैरे करायला. विहान फिशिंग त्याला इतकं आवडतं ना, म्हणजे थोडं वेळ इथे टाईमपास करू. आणि आता बघतो, आणि माझा उपवास पण आहे त्याच्यात. बघतो आता घरी जाऊ, नाही तर मग भाज्यांचं तर कॅन्सलच करू. आता दमले खूप आणि आता वाजले 2:30, त्याच्यामुळे तुला असा व्ह्यू. अजून एकदा जाऊ आपण मस्त दुसऱ्या भाज्या घ्यायला. आज गरम पण होते खूप आणि गर्दी पण होती तिकडे. तर चला आता. आय होप तुम्हाला आवडला असेल इकडचा व्ह्यू. बघू शकता असं
इथे सगळीकडे असं पाणी वाहतं, पण आज तसा नाही एकदम. तर असं ह्याच नदीमध्ये इतकी फिश आहेत ना त्या साईडला. आम्ही निघालो आणि एक पण मासा नाही आला ना. नाही लागत होते का पण गळाला? तर गळच तुटून गेला, अडकून गेला खाली दगडांमध्ये. नाही तर होते, आता पहिले मी यूट्यूब करत नव्हती, नाही तर तेव्हा व्हिडिओ टाकले असते. इतके मासे पकडायचो आम्ही. आता येऊ एखाद दिवशी, अजून पण थोडंसं, त्याच्यामुळे त्या मुलांनी मस्त पकडले होते. आणि ती ग्रान भाजी होती, जंगली वांगे अशी छोटी छोटी. आता आहे का नाही बघू आपण. याच ठिकाणीच झाड होतं ना कुठेतरी, इथेच होतं कुठेतरी. कुठे? तर तुम्हाला ते शेवळे माहिती असतील, जे पहिले पावसाळ्यात निघतात, एकदम जे नॉनव्हेज खातं ना, मटन वगैरे चिकन त्यासारखेच लागतात. तर ते पहिले कोंब असतं, त्याच्यानंतर असं पान होऊन जातं. तर ही शेवळ्याची भाजी आहे, खूप छान लागते. मिळत नाही आणि खूप महाग मिळते. आपल्याला किती देत होते पहिल्यांदा? 50-60 रुपयाला नुसतं 3-4 होते कोंब. हां, 4 कोंब. नाही वाटतं ना ते जंगली वांगे, नाही तर राहायची तोडून टाकतात लोक. कसा आजचा ब्लॉग माझा छोटासा. आता घरी आलो आणि ना खूपच उशीर होऊन गेला. तर आता वाजली 3:30 आणि दूध आणलं होतं इथे, दूध तापत ठेवलेलं आहे. मग आता वैभव बोलली होती मी खिचडी टाकायची, पण ते काही दूध नाही आहे बोलले. म्हटले ते बोलले की चहा ठेव. मग आता मी चहा ठेवते, कारण माझा पण उपवास आहे. मी पण काहीच खाल्लं नाही, फक्त जे फराळी चिवडा होता ना तो घेतला होता थोडासा, तो खाल्ला होता. आणि आता इथे मस्त चहा पिऊन संध्याकाळी मस्त जाणार आहे बाहेर डोंगरेला. तिथून मस्त त्या मला त्या 2-3 वस्तू खूप आवडल्या होत्या, डस्टबिन वगैरे, तर त्या घ्यायच्या आहे. आणि बघू जमलंच तर मग आपलं काही रानभाऱ्यांचा महोत्सव लागलेला आहे, तिथे पण जमलं तर जाऊन येऊ. बघू आता जसं वेळ पुरेल तसा. तर आता इथे मस्त चहा ठेवते आणि मग डायरेक्ट नंतर बोलते जेव्हा निघू तेव्हा. तर आता इथे आवरलेलं आहे, संध्याकाळचे 6 वाजले आणि मी तो टी-शर्ट घातला नवीन, तोच ब्लॅक. तर आता चाललेलो आहे आम्ही डोंगरेला. मला कारण ती बादली आणि ते डस्टबिन आवडलं होतं, ते घ्यायचं आहे. तर मोठीच गाडी घेऊन जातो. चला. आणि विहान गेला आज वॉटरफॉलला त्याच्या काकांसोबत. येऊ तर ते सगळे गेले आईन ते. आणि आता आम्ही चाललो इकडे डोंगरेला. आणि वातावरण बघू शकतो, इतका तिकडे पाऊस चालू होता, पण इकडे आल्यावर काहीच नाही, एकदम कोरडं. तर आता आम्ही गाडी इकडे लावली ह्या साईडला आणि इकडून असं बॅक आहे एक दरवाजा, तिथून चाललेलो आहे. पुढून नाही चाललो, कारण त्या दिवशीच बघितलं पुढचं सगळं. चला. 1200 रुपीज आहे. 12,000 टेबल मॅट, टेबल कवर, दिवशी दाखवलं ना सगळं. ते व्हाईट शर्ट त्या साईडला येते नाही का, तुम्ही घ्यायचे हे होऊन जातं, घेतले ना. किती भारी.
देखो किया ना। चने के लिए होता है। और इसका क्या बोला आपने? ये ब्लैक टर्मलिन है, ठीक है, और ये सिट्रीन है। सिट्रीन सक्सेस के लिए, प्रमोशन के लिए, गुरु के लिए, गुरु और शनि के लिए नहीं। तो पापड़ा से सगळं इथे मी हे घेतलेलं आहे दोरा. कोणतं पाहिजे हे बघा, हे पण असं आहे का कसं? पण त्याला नाही नाही, ते हे दोरा पाहिजे बांधायचं. त्याला इवीला आहे ना मस्त, नजर लागू नये म्हणून नाही राहत. वाव, हे का काढले ते छान. काल आम्ही आलो तर इथे होतं हे 250ला. तर बघू शकता डस्टबिन ते घ्यायचं आहे. तर इथे ना मी 2 बादल्या घेतलेल्या आहे, 150-150च्या, आणि डस्टबिन घेतलं ते मोठं. तुम्हाला घर जाऊन दाखवेलच. कसं आपल्या बेडच्या सोप्याच्या वरती लावायला खूप छान दिसते ही आज. वाव, हे बघा किती मस्त आहे. ये कैसे जाएगा? ये कैसे जाता है? कैसे जाता है? ये कैसे जाता है? 12,000 12,000. कौन सी लकड़ी का है? सागवान जैसा दीवार है, दीवार में लगने वाला दीवार में लगेगा, गजलक्ष्मी। मेन दीवार पे लगता है। हाँ, मेन दीवार पे वो जरा देखो, ये गजलक्ष्मी, गणेश, लक्ष्मी, सरस्वती, ये अच्छा मेन दरवाजा। ये अलग प्राइस है. आज थोड़ा कम करके दे देंगे, बोनी कर आ जाए हम लोग। कितने का ये? कल नहीं था, नहीं कल नहीं किया। बात सुनो, आपको कम कर 12,000 कितना कम कर, बोनी कर देगा। एक ही भाव सोचना पड़ेगा. जैसे कल हम आए थे, आज ले लिया, फिर आज मैं देखूंगा 90 डेज है ना आपको, इधर थे। बघू शकता इथे काय म्हणते हे ना, तिथे लाकडाच्या वस्तू इतक्या छान छान आहे. खूप भारी आर्ट बनवलेलं आहे, मस्त. तुम्हाला मग त्यांना पण गरमच दिली की थंडी थोडी दिली. इथे थालीपीठ घेतलेलं आहे, पिठलं, भाकरी. तर घरी आलो आणि आजचं प्लॅन मस्त तिथे थालीपीठ खाल्लं होतं, आम्हाला खूप आवडलं. म्हटलं घरी पण तोच प्लॅन कर थालीपीठचा. तर इथे थालीपीठ केलेले भोपळ्याचे, दुधी भोपळ्याचे, आणि इथे एक आहे, आणि 1-2 तर खाल्ले, आणि त्याच्यासोबत मस्त ठेचा केलेला आहे, तुम्हाला दाखवते. आणि ती खिचडी केलेली आहे. असा आजचा प्लॅन आहे जेवणाचा. तर खूप भारी थालीपीठ झाले, एकदम तसेच सेम टू सेम तसेच झालेले आहे जसं तिथे खाल्लं. तिथे आम्ही 100 रुपयाला फक्त 2च थालीपीठ मिळाले, एवढ्याच साईजचे. आणि म्हटलं चला घरी करून बघू. मग भोपळा घेऊन आलो आणि मस्त घरी केले थालीपीठ, आणि त्याच्यासोबत ठेचा सुद्धा केला. तर तेच बघू शकता मस्त थालीपीठ. आणि मी ते डस्टबिन घेतलेलं आहे, 2 बादल्या घेतल्या, आणि लोणचं पण घेतले. तर बघू शकता हे मिरचीचं लोणचं आहे, सुक्या मिरचीचं. आता उद्या मी खोलेल ना, तेव्हा दाखवेलच पुढच्या ब्लॉगमध्ये. हे पण एक मिरचीचं लोणचं, मोठ्या मिरचीचं, तिथून घेतलं. नंतर हे पोळ्यांसाठी घेतलेलं आहे, पोळ्यांच्या डब्यामध्ये ठेवण्यासाठी. त्याच्यानंतर बाकीच्या काही वस्तू घेतलेल्या, दोरी घेतलेली आहे ही कपड्यांची. अशा 2-3 वस्तू. आणि डस्टबिन, मला मेन डस्टबिन खूप आवडलं होतं तिथलं. डस्टबिन घेतला आणि बादल्या घेतल्या. तर असं होतं माझा पूर्ण ब्लॉग. कसा वाटला ते नक्की सांगा. आम्ही तिकडे फिरायला गेलो, कोणीकडे गेलो, फिशिंगचं थोडंसं ट्राय केलं, मस्त व्हिडिओज इकडचे तिकडचे काढले. आणि घरी आलो, नंतर डोंगरे वसतिगृहाला गेलो, मस्त बादल्या ते घेतलेले आहे. तर कसा वाटला पूर्ण ब्लॉग नक्की सांगा. तर व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.